गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया की काल जे आपण करंट अफेअरमध्ये ॲनालिसिस केलं ते, तर आज परत एकदा तेच ॲनालिसिस करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बघू की मार्केटमध्ये युरोज मध्ये एक मुवमेंट आली आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर पॉईंटपासून एक फॉल आला आणि त्याच्यानंतर हाय न म्हणता लो म्हणला आणि तिथून फॉल आला कंटिन्युअसली. म्हणजे या पॉईंटला आपण सपोर्ट ॲक्ट रेजिस्टन्स म्हणू शकतो. त्यानंतर मार्केटमध्ये एक इम्पल्सिव्ह बाईंग आली, रिट्रेसमेंट ह्या बाईंगची, आणि ह्याच्यानंतर हाय बनला, हा एक हाय आणि मार्केट जिथून फॉल आलता तिथंच गेला. आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये करंटली एक फॉल आलेला आहे आणि तो थांबलाय कुठं, तर ह्या अनवॉन्टेडच्या झोनपाशी, अनवॉन्टेडचा झोनपाशी 3 मंथमध्ये झाला. त्यामुळे इथून एक थोडं बाईंगचं प्रेशर आलेलं आहे. आता ट्रेंड पण इथं अप ट्रेंड चालू आहे आणि हा हायर आहे पण इथं क्रिएट होत आहे. मंथमध्ये आपण जर बघितलं तर मंथमध्ये सेम हाच पॉईंट ज्याला की मार्केट रिॲक्ट करत आहे, तो म्हणजे हा 154 हा आहे. तिथूनच EME पण आहे, अनवॉन्टेड पण तिथेच आहे. आता जर आपण विकलीमध्ये बघितलं तर विकलीमध्ये मार्केटने त्याच पॉईंटपासून एक डोजी टाईप कॅन्डल बनले आहे. आता आपल्याला माहित आहे आपली हाफ वीक स्ट्रॅटर्जीमध्ये मार्केट या हाफ वीकपर्यंत येऊ शकते, ह्या हाफ वीकपर्यंत. त्याच्यामुळं मार्केट एक फॉल केलाय आणि एक डोजी बनवलाय. इथून थोडं वर जाईल पण हाफ वीक ट्रिगर करायला ती नक्कीच येणार. तर जर आपण डेलीमध्ये बघितलं तर डेलीमध्ये मार्केटने इथं कन्सल्टेट केलं आणि त्यानंतर इथनं कंटिन्युएशन फॉल आला. फॉल आल्यानंतर मार्केट 0.5% पाशी सपोर्ट ऍक्ट करतो, रेजिस्टन्स ऍक्ट करतो. तिथून आपण एक प्लॅन केला की इथून सेल होऊ शकते. 4 मध्ये जर आपण बघितलं तर हाच टाइम स्पेंड एरिया आहे आणि इथंच मार्केटने एक लोअर लो स्ट्रक्चर बनायला चालू केले आणि तिथून मार्केट करंटली आता फॉल करायला लागले. हे आपलं टार्गेट राहील फर्स्ट म्हणजे मंथलीची हाफ वीक आणि विकलीची हाफ वीक आणि डेलीची हाफ वीक. ही पण हाफ वीकच आहे. हे असं दोन आपले टार्गेट राहतात. त्यानंतर आपण बघूया GBP USD. GBP USD मध्ये मार्केट एका ट्रेंड लाईनला रिॲक्ट करत खाली येत आहे, म्हणजे लोअर लो बनवून मार्केट खाली येत आहे आणि आता करंटली मार्केट ज्या पोझिशनला आहे ट्रेंड लाईनला रिएक्शन करत आहे, म्हणजे ट्रेंड लाईन पासून फॉल घेत आहे. तर जर आपण जिथून कंटिन्युएशन फॉल आलता ती जर बघितली कॅन्डल तर 0.61%च्या वर कॅन्डल क्लोज झालेली आहे. 3 मंथमध्ये मार्केट थोडंसं बेरिश आहे, पण मंथली कॅन्डलमध्ये म्हणजे ह्याच्यात मंथलीमध्ये जर आपण बघितलं तर मार्केट बुलिश आहे. का तर मार्केटने जिथून बाईंग दिली, म्हणजे जिथं लास्टचा लो क्रिएट केला त्यानंतर हायच मार्केट क्रिएट करत आलेले आहे आणि आत्ताही हाय पाशीच मार्केट आहे, पण ही ट्रेंड लाईन ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स आणि मार्केटनं सेकंड टाइम जिथून आपली अनवॉन्टेड होती तिथूनच मार्केटने इम्पल्सिव्ह बाईंग दिलेली आहे. आता इथं जर आपण बघायला गेलं तर हा एक रेजिस्टन्स एरिया आहे. विकलीमध्ये बघूया. विकलीमध्ये जर बघितलं तर खालून हायर हाय स्ट्रक्चर तयार होते, पण मार्केटनं हा जो लो तयार केला म्हणजे ह्या कम्पॅरिझन ही रिट्रेसमेंट, ह्या रिट्रेसमेंटचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय एक बाईंग मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळं GBP USD मध्ये आता तर आपण एक विकली म्हणजे हायर टाइम फ्रेमवर एकही ट्रेड प्लॅन करत नाही. पण जर आपण विकलीमध्ये बघायला गेला
तर मार्केट जिथून इम्पल्सिव्ह बाईंग रिटेस्ट केलं तर तिथंच आता मार्केट आहे. दिल्लीमध्ये जर आपण बघायला गेलो इथं, तर मार्केटचा हा एक रेजिस्टन्स एरिया आहे, सॉरी सपोर्ट एरिया आहे. रेजिस्टन्स होता, आता तो सपोर्ट झाला आहे. आणि तिथंच मार्केट एक काइंड ऑफ रिव्हर्सलचं स्ट्रक्चर क्रिएट करत आहे. आपण आता 4 आवरमध्ये जर बघितलं तर मार्केट लोवर लो बनवत खाली येत आहे. आणि मार्केटने ह्या लो पासून, म्हणजे हा एक लास्टचा लो बनला, त्यानंतर हा लो बनवलाय आणि आता मार्केट हाय क्रिएट करते. तर ह्याच्यात आपलं स्ट्रक्चर असंच राहील की एक इम्पल्सिव्ह मुवमेंट आणि रिट्रेसमेंट, त्याच्यानंतर एक बाईंग एक्सपेक्टेड आहे. आता आपण बघूया जीबीपी USD, जीबीपी JPY. जीबीपी JPY मध्ये एक फॉल आला, त्यानंतर मार्केट रिटेस्टला आला आणि जिथं आपली अनवॉन्टेड आहे तिथूनच मार्केटने एक्झॅक्टली फॉल केला आहे. प्लस फिप जर आपण लावला तर फिपचा 0.6%च्या आसपास त्यानं रिॲक्ट केला आहे. मंथलीमध्ये जर आपण बघितलं, एक मिनिट, 0.6% वगैरे. मंथलीमध्ये आपण जर बघितलं तर मार्केट हे हायचा ब्रेकआउट दिलाय पण सस्टेन नाही झाला. पण खालून जे मार्केट हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट करत वर आले, हायर हाय आणि एक ब्रेकआउट, त्याच्यानंतर मार्केट काइंड ऑफ रिटेस्ट पण म्हणू शकताय, तर रिटेस्टला आलेलं आहे. त्यानंतर एक खालून एक वीक बनवत आहे मार्केट, आणि वीक ती कुठं बनवल्या तर ह्या सपोर्ट पाशी 3 मंथचा हा रिटेस्टचा एरिया आहे सपोर्ट पाशी, आणि EMA पण आहे. आपण वीकली मध्ये बघूया. वीकली मध्ये मार्केटने ह्याच एरियाला थोडं वरून ट्रिगर करून एक मुवमेंट देऊ शकते. तर इथं आपण आपली हाफ वीक लावू शकते. हाफ वीक प्रमाणे इथपर्यंत मार्केट येऊ शकते, त्यानंतर एक इम्पल्सिव्ह बाईंग येऊ शकते, ती पण कुठपर्यंत 0.5 0.6 ह्या एरियापर्यंत, आणि इथंच EMA पण आहे. ह्या फॉलला आपण म्हणजे याला विसरू शकत नाही, म्हणजे हे करू शकत नाही. इथपर्यंत मार्केट येऊ शकते, पण त्याला येण्यासाठी काय करावं लागेल, इथं एक ह्या लोच्या वर एक हाय बनवावं लागेल, म्हणजे लो न बनवता हाय बनवावं लागेल. त्यानंतर मार्केट एक अपसाईड जाऊ शकते. त्यानंतर आपण जीबीपी NZD बघूया. जीबीपी NZD मध्ये मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, म्हणजे ओव्हरऑल डाऊन ट्रेंड मध्ये आहे, पण ह्या फॉल नंतर मार्केटनं लो क्रिएट न करता हाय क्रिएट केलेला आहे. आता जर आपण मंथली मध्ये जर बघितलं तर मंथली मध्ये मार्केटने एक्झॅक्टली अनवॉन्टेड पासूनच रिएक्शन घेतली, म्हणजे रिजेक्ट होत आहे अनवॉन्टेड पासून. इथं फर्स्ट टाइम आणि इथं सेकंड टाइम, पण इथं आता हायर हाय स्ट्रक्चर आहे, म्हणजे मार्केट अपसाईड आहे. तर आपण बघूया कसं काय होतंय. जर आपण लोअर वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केट एक अपसाईड मूव देऊन 0.5%च्या एरियापासून 5%च्या एरियापाशी क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे इतनी बेरिश होती तो इथे आपला कॉन्सेप्ट लागत आहे. इतनी बेरिश होती तो ए ब्रेक कर देते असं, पण हे ब्रेक काढून झालेलं नाही, त्याच्यामुळे एक आपण बाईंगचं एक्सपेक्टेशन करू शकतोय. जर डेलीमध्ये आपण बघितलं तर मार्केट डेलीमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटने एक मुवमेंट दिली, त्याच्यानंतर फॉल आला, रिट्रेसमेंट आणि फॉल. आता ह्याच्यानंतर मार्केटने एक रिट्रेसमेंट देऊन लो न बनवता हाय बनवलं, तर एक
साईड मूव येऊ शकते, अपसाईड मूव येऊ शकते. त्याच्यानंतर आपण बघूया युरो NZD. युरो NZD मध्ये जर बघितलं तर मार्केट फॉल केला आणि मार्केटने जर इथं आपण बघितलं फॉल केल्यानंतर मार्केटने ह्याच एरियाला कितीदा रेजिस्टन्स ऍक्ट केला आहे. पहिल्यांदा मार्केट फॉल झालं, नंतर रेजिस्टन्स, पहिला फॉल झालं, नंतर रेजिस्टन्स ऍक्ट केला, तिथूनच फॉल झालं, तिथंच बाईंग घेऊन तिथंच थांबली, त्यानंतर फॉल झालं. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वेळा मार्केटने ह्याच एरियाला रेजिस्टन्स ऍक्ट केलं, म्हणून हा एरिया आपल्यासाठी इम्पॉर्टंट एरिया आहे. त्यानंतर मार्केटनं फॉल केले, रिट्रेसमेंट आणि एक्झॅक्टली त्याच एरियापासून नंतर फॉल आला आणि ह्या लो नंतर हाय बनलाय. त्यानंतर बाईंग मुवमेंट, रिट्रेसमेंट, त्यानंतर एक इम्पल्सिव्ह बाईंग आली, पण ह्याच एरियाच्या खाली क्लोजिंग दिली, त्याच्यामुळे खाली लो बनला, खाली मुवमेंट आली, पण ह्या हाय नंतर हा एक हाय बनलाय आणि आत्ता मार्केट त्याच एरियामध्ये आहे आणि तिथूनच रिजेक्शन होत आहे. आता जर आपण मंथली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मंथली टाइम फ्रेम मध्ये एक डोजी टाइप कॅन्डल तयार झाल्या, अजून मंथ क्लोज व्हायचं आहे पण एक डोजी टाइप कॅन्डल तयार झाल्या आणि हाच एरिया मंथलीसाठी एक रेजिस्टन्स आहे, जसा आत्ता 3 मंथ मध्ये होता. आपण वीकली मध्ये बघूया. वीकली मध्ये मार्केट एक इम्पल्स बाईंग, म्हणजे इथून एक मार्केट अपट्रेंड मध्ये आहे आणि हायर हाय क्रिएट करत आहे, त्याच्यामुळे एक हाय रिट्रेसमेंटची आपण वाट बघत आहे. जर डेली मध्ये बघितलं तर 0.5 पाशी अनवॉन्टेड आहे, इथपर्यंत एक येऊ शकते मार्केट आणि अपसाईड मध्ये येऊ शकते. फर्स्ट इथून 0.38 पासून, सेकंड 0.5 पासून, का तर फिब रिट्रेसमेंटला कुठून मार्केट रिव्हर्सल होईल सांगता येत नाही आणि मंथलीचे आपण कॅन्डल अजून क्लोज झालेला नाही, पण हाफ वीक पर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतोय, म्हणजे ह्या लो ह्याच्यापर्यंत. त्यानंतर बघूया आपण युरो USD मध्ये जर बघितलं तर मार्केट अप ट्रेंड मध्ये आणि वरून एक लोअर लो स्ट्रक्चर बनवून मार्केट खाली येत आहे आणि ह्याच्यानंतर लो बनलाय, पण ह्या हायला ब्रेक नाही केला आणि त्यानंतर मार्केट एका कन्सल्टेशन एरियामध्ये आहे. मंथ मध्ये जर बघितलं आपण, मंथली टाइम फ्रेम मध्ये बघितला तर मार्केट एका कन्सल्टेशन एरियामध्ये आता आहे. मार्केट एकाच पॉइंट पासून रिजेक्शन घेत आहे. वीकली मध्ये जर बघितलं आपण तर मार्केटसाठी हा एक झोन, हा झोन मार्केटसाठी इम्पॉर्टंट आहे, का तर हा इथंच अनवॉन्टेड पण आहे आणि इथंच मार्केटने सपोर्ट घ्यायला चालू केलेला आहे. त्याच्यानंतर मार्केट ह्याच पॉइंटला रेजिस्टन्स ऍक्ट करत आहे. आपण बघितलं तर मार्केटमध्ये मूव्ह आली, त्यानंतर ह्याच पॉइंट पासून रिजेक्शन आली, तर मूव्ह आली, नंतर रिजेक्शन आलं, नंतर एक ब्रेकआउट आला आणि नंतर ब्रेकआउट फेल झाला, त्यानंतर ह्याच पॉइंट पासून मुवमेंट आली, रिजेक्शन झालं आणि आता पण मार्केट थोडंफार म्हणजे त्याच रेंजच्या आसपास आहे. मार्केटमध्ये आपली एक्सपेक्टेशन आहे की थोडं वर जावं आणि मार्केटने ह्या टाईप कॅन्डल बनवावे, म्हणजे आत्ता जशी बनल्या तशी त्याचप्रमाणे इथं अशी एक कॅन्डल जर बनवली डोजी टाईप तर आपण स्टॉप लॉस ठेवून सेल करू शकतो इथपर्यंत.
नाहीतर मार्केट खाली आलं की ह्या पॉईंटपासून आपण एक बाय प्लेन करू शकतो. असे आपले ह्याच्यात ओव्हरऑल सिनारिओ आहे. तर आय होप तुम्हाला ॲनालिसिस चांगलं वाटलं असेल. थँक्यू.